प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग दाखवलेला आहे. इकडे अस्मिताच्या बाळाला अस्मिता ज्या वेळेला झोपलेली असते तेव्हा तिच्या बाळाला पळून घेऊन जाणाऱ्या सचिनला इथे अर्जुन आणि सायलीने रंगे हात पकडलेला आहे. पण एवढंच नाही, या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा सचिनला मदत करत होती आणि याच वेळेला अर्जुन सायलीने प्रियाला सुद्धा लपून बसलेल्या प्रियाला सुद्धा रंगेहात पकडलेला आहे. अर्जुन सायली मिळून सगळ्यांनीच प्रियाला जन्माची अद्दल घडवलेली आहे. नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. आणि सोबतच व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. इकडे अर्जुनने सचिनला तर शोधून काढलेला आहे, पण अस्मिताच्या आता हट्टापायी येताना सचिनला काही झालं तरी स्वीकारावंच लागतं. इकडे सचिनने साक्षीसोबत मिळून एक वेगळाच प्लॅन तयार केलेला आहे. काही झालं तरी सचिनला अर्जुन आणि सायलीला धडा शिकवायचा असतो. तिकडे अश्विन आणि तन्वी दोघं सुद्धा झोपलेले असतात आणि त्याच वेळेला तन्वीच्या फोनवरती साक्षीचा फोन येतो. आता साक्षीला सचिन हा परत आल्यामुळे काही झोपच लागत नसते आणि ती प्रियाला म्हणत असते की आत्ताच्या आत्ता मला सचिनशी कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्याला बोलायचं आहे. प्रिया म्हणत असते, साक्षी तुझं डोकं फिरले का? एवढ्या रात्री तू फोन का केलास? जर कोणाला कळलं तर? आणि मी सचिनला आत्ता कसं फोन देऊ? मी देऊ शकत नाही. त्यावर आता इथे साक्षी प्रियाला सरळ सरळ धमकावते आणि तिला परत पुन्हा फोन करते आणि म्हणते की जर तू सचिनची आणि माझा कॉन्टॅक्ट घडून नाही आणला तर मी आत्ताच्या आत्ता सगळ्या सुभेदारांना सांगेन की तू खोटी तन्वी आहेस, तू खरी तन्वी नाही आहेस आणि ती सायलीच खरी तन्वी असल्याचं मी सगळ्यांना सांगून टाकेन. साक्षीच्या धमकीला आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणते की साक्षी मी तुझा कॉन्टॅक्ट करून देणार आहे, पण आत्ता नाही, उद्या. पण साक्षी मात्र ऐकायला तयारच नाही आहे. प्रिया म्हणते की थांब बाई, मी सगळं सांगते. आणि आता ती सचिनला फोन द्यायला जाते. इकडे सचिनने आता अस्मिताच्या विरोधात वेगळाच प्लॅन तयार केलेला आहे, पण त्या प्लॅनमध्ये मात्र प्रिया अडकलेली आहे. प्रिया म्हणत असते की ह्या सचिनशी कॉन्टॅक्ट करून नाही दिला तर ही साक्षी माझं असंच डोकं खात राहणार आहे. आणि सचिनला आता साक्षीशी बोलता यावं म्हणून प्रिया सचिनशी कॉन्टॅक्ट करायला चाललेली असते. पण इकडे सचिन हा आता अस्मिताच्या बाळाला पळून घेऊन जाण्याचा त्याचा प्लॅन चालू असतो. इथे अस्मिता झोपलेली असते. अस्मिता झोपले याची खात्री करतो आणि आता सचिन अस्मिताच्या बाळाला पाळण्यातून हळूच उचलून बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि प्रिया आता हे सगळं काही पाहत असते आणि प्रिया म्हणते ह्याचं तर काहीतरी वेगळंच चालू आहे. आणि प्रिया आता हे सगळं काही मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून तिथे गपचूप लपून बसलेली असते. आणि सचिन मात्र आता बाळाला हळूच बाहेर काढतो आणि तेवढ्यातच आता प्रियाच्या हातून तिथे काहीतरी पडतं आणि सचिनचं तिकडे लक्ष जातं. आणि त्याच्यामुळे प्रिया आता ही पटकन तिथून लपून बसण्याचा प्रयत्न करत असते. तर त्या आवाजामुळे अस्मिताला सुद्धा आता इथे जाग आलेली असते. अस्मिताला जाग येते आणि तेवढ्यातच सचिन बाळाला घेऊन आता तिथून पळ काढत असतो. अस्मिता झोपेतून उठायच्या आधी त्याला बाळाला घेऊन पळून जायचं असतं. सचिन बाळाला घेऊन बाहेर पळून जाणारच, तेवढ्यात आता अस्मिता आरडाओरडा करते. अस्मिताला कळतं की सचिन हा बाळाला घेऊन पळून चालला आहे. आणि त्याच वेळेला तिथे आता अर्जुन धावत येतो आणि सचिनला पकडतो. सायलीसुद्धा धावत येते, दोघंही सचिनला पकडतात. आता इथे सचिनचा डाव पूर्णपणे फसलेला आहे, कारण आता इथे अर्जुनने आणि सायलीने त्याला रंगे हात पकडलेला आहे. पण आता इथे अस्मिता म्हणत असतं की सचिन तू हे काय करतोयस? तू बाळाला पळून घेऊन चालला होतास. पण आता ह्या सगळ्यामध्ये आता सचिन आता अडकलाय. पण सचिन पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टी सारवासारव करण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणत असतो की अस्मिता, मी आपल्या बाळाला पळून का घेऊन जाईन? आधी माझं ऐकून तरी घे गं, मी काय म्हणत होतो ते. या आवाजामुळे सगळे सुभेदार आता तिथे जमा झालेले असतात. कल्पना, प्रताप, अश्विन सगळेजण तिथे आलेले असतात. आणि तेवढ्यात आता अर्जुन हा आता इथे सचिनला मारणारच असतो. तेवढा सचिन म्हणतो की अरे अर्जुन, एकदा माझं ऐकून तरी घे, मी बाळाला पळून घेऊन नाही चाललेलो, मी माझ्याच बाळाला पळून घेऊन का जाईन आणि अस्मीपासून दूर का करेन? अरे मी बाळ उठलं होतं, ते रडत होतं आणि अस्मिताला त्रास होऊ नये, तिची झोपमोड होऊ नये म्हणून मी बाळाला घेऊन बाहेर येत होतो आणि त्याला शांत करत होतो. हे बघ, बाळ शांतसुद्धा झालं आहे, मी माझ्या बाळाला पळून घेऊन का जाईन? आता सचिन अस्मिताजवळ जातो आणि अस्मिताला म्हणतो, अस्मिता तुझासुद्धा विश्वास नाही आहे का गं माझ्यावरती? मला खरंच तुझी झोपमोड होऊ द्यायची नव्हती म्हणून मी बाळाला बाहेर घेऊन चाललो होतो. अस्मिता आता पुन्हा इथे सचिनला भाळली आणि म्हणते की सचिन, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. बघ ना, बाळ तुझ्या हातात आल्यानंतर कसं शांत झोपलेलं आहे. सचिन म्हणतो की हो तेच ना, मी बाळाला शांत करण्यासाठीच बाहेर घेऊन चाललो होतो. पण बघ, मी बाळाला हातात जरी घेतलं तरीसुद्धा माझ्यावर कसले कसले आरोप होत आहेत, बघ ना, तूच बघ. आणि तेवढ्यात हे सगळं चालू असताना सायलीचं लक्ष तिथे असलेल्या एका टेबलाखाली जातं, ज्या टेबलाखाली प्रिया लपून बसलेली असते. सायलीला प्रश्न पडतो की प्रिया ह्या टेबलाखाली का लपून बसली आहे, तिचा काय संबंध? आणि तेवढ्यातच आता सायली आता इथे अर्जुनला खुणवते की त्या टेबलाखाली प्रिया आहे. आणि आता अर्जुनसुद्धा पाहतो की प्रिया ही टेबलाखाली लपून बसली आहे. आणि त्याच्यामुळे आता अर्जुन आणि सायली दोघंसुद्धा प्रियाच्या जवळ येतात.
सायली प्रियाचा हात धरून तिला टेबलाच्या बाहेर खेचून काढते आणि म्हणते की प्रिया, प्रिया तू इथे काय करतेस आणि ते टेबलाखाली एवढ्या रात्री लपून का बसलीस? काय झालं? आता प्रिया घाबरलेली असते. प्रियाला माहीत असतं की सचिन बाळाला पळून घेऊन चाललेला असतो आणि तिने ते सगळं काही बघितलेलं असतं. पण आता प्रिया म्हणते की नाही, मी लपून नाही बसले. तुम्हाला माहिती आहे का काय झालं ते? प्रिया खरं तर घामाघूम झालेली असते. तिला काय बोलावं कळतच नाही. ती म्हणते खरं तर मी घाबरले म्हणून मी या टेबलाखाली लपून बसले. काय आहे ना, अस्मिताच्या रूममधून आरडाओरडा करण्याचा आवाज आला. मला असं वाटलं की लास्ट टाईमसारखं अस्मितावर पुन्हा कोणी हल्ला केला की काय, आणि मी घाबरले. खरं तर मी घाबरले आणि इथे लपून बसले. मी खरं सांगतेय, मला माहीत नाही हे सगळं काय झालं होतं ते. पण प्रियाच्या मात्र या बोलण्यावर सायलीचा अजिबातच विश्वास बसत नाही. सायली म्हणते की ही मुलगी इतकी घाबरणारी आणि एवढ्या सहजासहजी घाबरून बसणारी नाहीये. हिच्या डोक्यातनं नक्कीच काहीतरी चालू आहे. ही का इथे अशी लपून बसली असणार? हिचं नवीन काही कारस्थान तर सुरू नसेल ना? इथं कल्पना आता म्हणत असते की जाऊ दे, आता सगळ्यांनी जाऊन आराम करा. आणि कल्पना म्हणते की अस्मिता तू सुद्धा आराम कर, जागरण करू नकोस, त्याचा तुला त्रास होईल. आता सगळेजण निघून जातात. तर अस्मिता आता इथे सचिनला म्हणत असते, सचिन मला एका पॉईंटला खरंच असं वाटलं की तू बाळाला पळून घेऊन चालला आहेस. का मला असं वाटलं? सचिन म्हणत असते की अगं अस्मिता, मी आपल्याच बाळाला पळून घेऊन का जाईन? म्हणजे तुझा अजूनही माझ्यावरती विश्वास बसला नाही आहे का? तुला खरंच असं वाटतं की मी आपल्या बाळाला पळून घेऊन चाललो होतो? अस्मिता म्हणते नाही रे, माझा विश्वास आहे तुझ्यावरती. मला माहिती आहे तू आपल्या बाळाला तू का पळून घेऊन जाशील. पण काय आहे ना, मी झोपेतून उठल्याने मला कळलंच नाही की हे सगळं काय चालू आहे ते, आणि म्हणून मी घाबरले. सॉरी हा सचिन, मला कळलंच नाही मी अशी का वागले. तर इकडे आता सकाळी सालीला मात्र ह्या सगळ्या गोष्टी खूप विचित्र वाटत असतात. प्रियाचं ते टेबलाखाली लपून बसणं, प्रिया नक्की का टेबलाखाली लपून बसली असेल, काय कारण असेल या सगळ्यामागे, सायलीला काही कळतच नसतं. सायली विचार करत असते की सचिनचा आणि प्रियाचा सुद्धा काही संबंध असेल का? प्रियासुद्धा या सगळ्यामध्ये सामील असेल. प्रियाला आधीच माहिती होत असेल का साक्षीचं आणि सचिन भाऊजींचं अफेअर होतं? आता इथे सायलीच्या मनात असंख्य प्रश्न असतात. तिकडे काही करून आता प्रियाला सचिनची आणि साक्षीचा कॉन्टॅक्ट करून द्यायचा असतो. इथे सचिन काही साक्षीचे कॉन्टॅक्ट कॉल रिसीव्ह करायला तयार नाही आहे. आणि प्रियाला आता चांगलंच माहीत झालं आहे, जर साक्षीला मी सचिनशी कॉन्टॅक्ट करून दिला नाही तर माझं काही खरं नाही आहे, ती माझं भांडं नक्कीच फोडेल. आणि त्याच्यामुळे प्रिया आता इथे साक्षीला फोन करण्याचा प्रयत्न करते आणि ती सचिनशी कॉन्टॅक्ट करून देण्याचा प्रयत्न करत असते. इकडे प्रियाचं आणि सचिनचं बोलणं चालू असतं. प्रिया सांगत असते की साक्षीला तुझ्याशी बोलायचं आहे आणि ती माझ्या डोक्यावरती मिऱ्या वाढते, तू तिच्याशी एकदा कॉन्टॅक्ट करून घे. आणि प्रिया त्याच्या हातातील मोबाईल आता ती स्वतःच्या हातातील मोबाईल सचिनला देत असते. आणि तेवढ्यातच हे सगळं काही अस्मिताने पाहिलं आहे. अस्मिता पाहते की सचिनचं आणि तन्वीचं काय बोलणं चालू आहे आणि तन्वी स्वतःचा मोबाईल सचिनला का देते, काय आहे हे सगळं? आता हे खरं तर तिला काही कळतच नसतं. आणि त्याच वेळेला जेव्हा प्रिया म्हणते की आत्ताच्या आता साक्षीला कॉल कर, तिच्यासोबत मनसोक्त बोलून घे आणि तिला सांग प्लीज मला परत परत फोन करू नकोस. आणि हे सगळं बोलणं आता इथे अस्मिताने स्वतः ऐकलेलं आहे. म्हणजे साक्षी जिवंत आहे हे तन्वीला आणि सचिनला आधीपासूनच माहीत आहे. आणि सचिनचं आणि साक्षीचं अफेअर आहे हे सुद्धा तन्वीला आधीपासून माहीत होतं. आणि तरीसुद्धा तन्वी ह्या दोघांना मदत करते. आता मात्र अस्मिताचा जो भ्रम होता तो पूर्णपणे तुटलेला आहे. आणि सचिनचा आणि साक्षीचा खरा चेहरा आता इथे अस्मिताच्या समोर आलेला आहे. अस्मिताला आता कळतं की सचिनसुद्धा तिला अजूनही फसवत आहे. आणि या सगळ्यामध्ये प्रिया मात्र सचिनला मदत करते. हे सगळं काही आता इथे अस्मिताच्या समोर आलेलं आहे. आणि त्यानंतर आता अस्मिताने हे सगळं काही जाऊन अर्जुन आणि सायलीला सांगितलेलं आहे. सचिन अजूनही त्या साक्षीच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेच, पण ह्या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा त्या दोघांना मदत करते. साक्षी जिवंत आहे हे प्रियालासुद्धा माहिती आहे. प्रिया साक्षीच्या अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहे. हे सगळं काही आता अस्मिताने जाऊन इकडे अर्जुन आणि सायलीला सांगितलेलं आहे.